मंत्र्यांच्या PAPS OSD वरती आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच असणार आहे। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेतला जाणार। अधिकारी कसे वागतात, चुकीचे निर्णय घेतात का, पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही, यावरती मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे। अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्या आणि त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावरती मंत्री कार्यालयामध्ये भरती केलेल्या मंत्र्यांना देखील यामुळे चाप बसण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत। चेतन, अधिकचा तपशील। मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा मोठा निर्णय जो आहे तो समोर येतो आहे। सध्या मंत्र्यांचे PAPS आणि OSDवर आता मुख्यमंत्री कार्यालय जे आहे ते वॉच ठेवणार आहे। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा जो आहे तो या निमित्तानं PS असतील किंवा OSD असतील यांच्या कामाचा आढावा जो आहे तो आता मुख्यमंत्री कार्यालय जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासोबत अधिकारी कसे वागतात, चुकीचा निर्णय घेत आहेत का, पारदर्शक कारभारासाठी खरं तर ही भूमिका बजावतायत का, यावर देखील आता मुख्यमंत्री कार्यालयाची नजर जी आहे ती आपल्याला असल्याचं पाहायला मिळणार आहे। अशा पाहिलं तर अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलताना आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री कार्यालय। धन्यवाद चेतन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।